हॅलो, हाय एव्हरीवन. कशा आहात तुम्ही? आशा करते की आनंदातच असणार आणि असायलाच पाहिजे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्हा सर्वांचे शूश मायसेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आहे मंडे आणि सगळे स्कूलला वगैरे गेले आहेत. मनस्वी स्कूलला गेली आहेत आणि यांनी ऑफिसला गेलेले आहेत. तर बाकीचे कामं काल तर तुम्हाला माहीत आहे की आमच्याकडे पाहुणे आलेले होते. तर ते सायंकाळी 7:30 वाजता आले. तर स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये वेळ झाला आणि 12 वाजून गेले होते रात्रीचे. 11:30-12 वाजून गेले होते त्यांना निघायसाठी. इथलेच आहेत नागपूरचे, त्याच्यामुळे मग काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्याकडे गाडी वगैरे आहे तर ते आले. छान वाटलं त्यांनी आले तर थोडा मूड फ्रेश झाला आणि छान वाटलं. मस्त गप्पा गोष्टी वगैरे केल्या आम्ही आणि छान दिवस गेला कालचा. जसं काही मी तुम्हाला सांगितलंच होतं की आमचं झालं होतं, पण ते सगळं विसरून गेलं होतं त्यांनी आल्यानंतर. तसं काही आमचं भांडण खूप वेळपर्यंत राहत नाही, थोडंसं वेळ राहतो. ते सर्वांच्याच घरी असते, सगळ्यांनाच माहीत आहे, हे काही सांगण्याची गोष्ट नाही. तर मग मुलं वगैरे खेळले छान आणि मग त्यांनी त्याच्यानंतर मग आता सकाळचे कामं, खूप सारा पसारा होता, सगळे कामं वगैरे पडलेले होते. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ बघत. कसं माझा पूर्ण कंटाळवाणा दिवस गेला आहे तर तर ठीक आहे. चला चला चला, हे बघ दादूनी काय केला, कसा पसारा करून ठेवला आहे. बेडशीट पाडून ठेवली. हा हा माझ्या घरचा पसारा. काल आमच्याकडे पाहुणे आले होते, तर रात्री 12 वाजेपर्यंत राहिले. इथलेच होते नागपूरचे, तर वेळच झाली होती त्यांना, कारण की उशिरा आले होते. तर असाच पसारा राहिला. मनशी स्कूलला गेली. त्याच्यानंतरचा व्हिडिओ तर दादू खेळला खेळला तर आमच्या दादूनी कचरा केला सगळाच. तर हा असा पसारा आहे. आता मला उचलून ठेवायचा आहे. हे मनस्वीचा ट्री बनवला होता मी घरी, फॅमिली ट्री आहे दादू. दीदीसाठी बनवलं होतं ना आपण. तर इथे लॅपटॉपवरती ठेवायचं आहे, ते दाखवत होती. आणि हा इकडे दादू. उचल हे सगळं उचल. तू कचरा केला ना, दे मला. मला दे, हे स्माइली दे मला. हा हे कोण उचलणार, कोण उचलणार सांग. अरे लात नाही मारू, लात नाही मारू. दे मला, माझ्याकडे दे. दे मला, दे मला, दे दे. गुड बॉय आहे दादू, दे मला, दे. तर मला आलाय आता कंटाळा. खरं सांगायचं म्हटलं तर खूप कंटाळा आलाय मला. आता हे सगळं उचला लागेल, क्लीन करायचं आहे, झाडू करायचं आहे, भांडे बाहेर काढून ठेवायचे आहे, कारण की भांडेवाल्या ताईला भांडे क्लीन करून पाहिजे असते. तर आता हे सगळं क्लीन करून पोछा झाडू करायची आहे. म्हटलं तुमच्यासोबत थोडासा व्हिडिओ शेअर करते. काय आहे दादू? हां हे माझ्या मुलीचा कंपास यांनी पूर्ण तोडून टाकला आहे, हो की नाही. दीदीचा कंपास कोणी तोडला, कोणी तोडला? हां सांग, सांग मला, मला सांग. तर आता हे कामं ठेवते साईडला, थोडी जाते झाडांकडे. इकडे ये दादू माझ्याकडे. झाडांनाच पाणी द्यायचं आहे छान. तर लाजाडूच्या झाडाला असं सुंदरसं फुल आलं आहे बघा. असं फुल येते मला माहीत नव्हतं. तुम्हाला माहीत होतं का? हे बघा. आणि इथे आलं पण आहेत, फुलांचंच आहे शायद, हे कड्या आहेत. आणि हे मनस्वीने बनवलं, काय बनवलं माहीत नाही. हां 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 दादू बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. काय आहे? काय आहे, काय आहे हे? काय आहे हे? हा दीदीने बनवला. याची कटिंग करू की काय मी विचार करत आहे. हे खूप छोटे छोटे पाने आहेत, नाही करत. उठा उठा चला. मस्त. याला पण छान पालवी आली आहे, कोवडी कोवडी पालवी आली मस्त. दादू काय खाते रे दादू? माती खाते, माती. कशी माती खाते दादू? हा माती कशी खाते सांग. पाणी टाकू झाडाला आपण, मस्त पाणी टाकू आज. हा हो. डॉगी 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 कसं करते दादू? कुठे आहे डॉगी?
तिकडे तिकडे बाहेर. बघा माझा अवतार कसा झाला आहे कालपासून. तर मला आता भांडे सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. भांडेवाल्या बाईला पण भांडे धुवून द्यायचं राहते, तो पण एक टेन्शनच आहे. तर असं आहे, हा मस्त्या करत आहे. आज कंटाळा येत आहे खूप, सकाळीच उठून झोप नाही झाली ॲक्च्युली, त्याच्यामुळे असू शकते. भांडे पाडत आहे तो. तर झोप नाही झाली तर असं होते, एक झोप लागत आहे, हा झोपत नाही आहे. आणि कामं पण पडलेले आहे, जे काही पसारा करून ठेवलेला आहे. भांडे खूप निघालेले आहेत, ते स्वच्छ करून ठेवायचे आहेत. आता 11:30 वाजत आहे. आता त्यांचं पण येण्याचा टाईम झालेला आहे. 11:30-12च्या दरम्यान येत होती. तर तो पण टाईम झालेला आहे. थकल्यासारखं वाटत आहे मला आज. तर असं आहे, करते आता मी हळूहळू सगळे काम, नंतर बोलते तुमच्यासोबत. बघा स्नेक प्लांटला मस्त कोंब आले आहेत उन्हाळ्यामध्ये. पाणी टाकलं की छान कोंबच येते. हा बघा, आमचं आहे लाजळूचं झाड. लाजळूचं झाड. आणि इथं फिश पण होती. दिसत आहे, दिसत आहे. दिसली का फिश? हा, लिंबाचं झाड आहे. तर आता पानझडे लागलेत, हवा आला की पूर्ण पानं जाते. दिसतंय, मोठा करून झूम करून दाखवते. पूर्ण पत्ते गळून पडले, पिवळे पिवळे पानं. सगळेच कसं आपल्या ऋतूनुसार बरोबर होत असते. तसेच इथे बारीक बारीक आंब्याच्या झाडाला अशी बहार आली आहे मस्त. इथे जवळच आंब्याचं झाड आहे, तर तिथे हे बघा एवढ्याच भागाला आली आहे. मी आता पानवड्याची भाजी बनवत आहे. तर सायंकाळी बनवत होती भाजी पानवड्याची. ते वड्याचं मिश्रण थोडं बाकी होतं. हे चांगलं मिश्रण ना मिक्सरला लावून घेतलं, त्याच्यामुळे वडे थोडेसे पातळ पडतील. आणि हे पाण्यातच शिजवायचे असते, म्हणून सुकीच डाळ थोडी लावून घ्यायची मिक्सरला. तर कांद्याची फोडणी दिली आणि पेस्ट करायसाठी थोडंसं कांदा ना तव्यावर भाजली होती. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी, कांदा आणि मेथीदाणा टाकली होती. त्याचं मिश्रण टाकून द्यायचं. मग याचं मिश्रण टाकून दिल्यानंतर थोडंसं शिजवून घ्यायचं थोड्या वेळासाठी. आणि ही ना ज्याच्यामध्ये वडे काढले होते त्याच कढईमध्ये मी वड्यांची भाजी करत आहे. तिथलं तेल थोडंसं काढून घेतलं आणि तिथेच वडे बनवत आहे, म्हणजे वड्याची भाजी बनवत आहे त्याच तेलामध्ये आणि त्याच कढईमध्ये. माझं पेस्ट संपून गेलं होतं, तर पेस्ट होतं माझ्याकडे, पेस्ट पॉकेट होता, तर ते टाकून दिलं मी त्याच्यामध्ये. अद्रक लसणची पेस्ट एक असं पॉकेट ना घरी नक्कीच ठेवायला पाहिजे, की जेणेकरून आपलं कधी संपून गेला पेस्ट वगैरे अद्रक लसणचं तर आपल्याला करता येईल. पण त्याची पण एक्सपायरी डेट किंवा जास्त दिवसाचं नको, एखादी आठवडा वगैरे घेऊन घ्यायचा. आणि टमाटरची पण प्युरी करून घेतली. इकडे मसाले काढत आहे, त्याच्यासाठी 2 चमचे तिखट घेतलं आहे, हळद आणि मीठ घेतलं. याचं प्रमाण लक्षात ठेवायचं की थोडंसं कमीच घ्यायचं, कारण की आपण आधीच वडे करायच्या वेळेस ना तिथं टाकलेलं असतं मीठ वगैरे तिखट वगैरे, तर त्याच्या प्रमाणानुसार घ्यायचं. आणि ते किचन किंग मसाला आणि थोडंसं चिकन मसाला तिथे टाकली होती, त्याच्यामुळे ना टेस्ट थोडी चांगली आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून 2-3 मिनटासाठी भिजवून ठेवून दिलेलं होतं. याने कसं छान ग्रेव्ही येते आणि तेल पण छान सुटते. तर मटण वगैरे बनवायची असेल तर अशाच प्रकारे पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं सगळे मसाले थोड्या वेळासाठी, 2-4 मिनटासाठी, जेणेकरून छान ग्रेव्ही तयार होते आणि छान तेल पण सुटते. आता इकडे हे शिजून झालेलं आहे, तर याच्यामध्ये टाकत आहे सगळं, जे की आपण तिखट मिठाचं बनवलेलं पाणी होतं ते सगळं टाकत आहे मी याच्यामध्ये आणि छान ढवळून घेत आहे. हे छान ढवळून घ्यायचं, चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं. त्याच्यानंतर झाकून ठेवायचं 5-10 मिनटासाठी, मग छान असे ना तेल सुटते.
हे बघा थोडंसं तेल सुटलेलं आहे, तरी पण अजून 2-4 मिनटासाठी पुन्हा झाकून ठेवायचं. बघा आता किती छान तेल सुटलेलं आहे. मटणची भाजी असो, पाटवडीचा रस्सा असो, किंवा आता हे जे मी बनवत आहे पाण्यातले वडे, तर अशाच प्रकारे करायचं. माझा साईडचा भात शिजून झालेला आहे, तर गॅस म्हटलं बंद करून घेते. आणि मी हा स्वयंपाक सायंकाळी करत आहे. थोडे वड्याचं मिश्रण वाचलेलं होतं, तर म्हटलं पानवड्याची भाजी करून घेते. आणि जे की टमाटरची पेस्ट केलेली होती ते पण टाकून द्यायचं चांगलं तेल सुटल्यानंतर शेवटी. तर ते टाकून दिलेलं आहे मी. बघा किती सुंदर दिसत आहे भाजी. खायला पण सुंदरच वाटते. खूप टेस्टी वाटते ही भाजी. मी तर संध्याकाळी घातल्यानंतर पण सकाळसाठी थोडंसं ठेवतेच वाचवून, कारण की सकाळी आणखी जास्त चांगली चव वाटते. तर छान टमाटर पण शिजून झालेलं आहे. याच्यानंतर खाली लागले की नाही लागले छान बघून घ्यायचं आणि पुन्हा ढवळून एकदा घ्यायचं. त्याच्यानंतर पाणी टाकायचं आणि ह्या पाण्याला ना छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली पाण्याला छान की त्याच्यामध्ये वडे बनवायचे आपल्या हातावरतीच आणि असे टाकून द्यायचे पाण्यामध्ये. मग पाण्याला 3-4दा उकळी आल्यानंतर ना म्हणजे 3-4 मिनिट लागतेच उकळी यायला. उकळी आल्यानंतर मग शिजू द्यायचं चांगलं पाण्याला. असे वडे टाकल्यानंतर याच्यानंतर पण शिजू द्यायचं छान वड्यांना 5-10 मिनिट. म्हणजे मग आपली भाजी तयार होते. सांबार टाकून छान मस्त खायचं. इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत आल्या असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर मी सकाळी अशीच भाजी बनवलेली होती आलू वांग्याची. आणि मग सायंकाळला ना ते वडे बनवले होते, त्यांनी आले होते, तर त्याच्यात ते थोडंसं वाचलेलं होतं, तर मी वड्यांची भाजी बनवली होती सायंकाळला. तर तुम्ही अशा पद्धतीने बनवता का नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आणि याला आम्ही पानवडे म्हणतो. जे काही बॅटर वाचलेलं असतं ते चांगलं मिश्रणमध्ये टाकून चांगली उकळी येऊन देऊन करायची. ते तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने मी बनवते. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात तेही मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणखी आता पानझडी लागलेली आहे, तर पूर्ण हवा वगैरे येते, तर पूर्ण पानं पत्ते सुकून गेलेले आहेत. मग नवीन पालवी येईल. आंब्याच्या झाडाला मस्त बहार पण आला आहे. मस्त आंबे खायला भेटतील यावर्षी असं वाटत आहे. कारण की प्रत्येकच झाड बघते ना मी इकडे आजूबाजूला, तर सर्व झाडांना चांगला बहार वगैरे आलेला आहे. तर आंब्याचा सीझन सगळ्यांनाच आवडते. मलाही आवडते. आंबे खायला खूप आवडते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघितलेलं आहे. भेटूया पुन्हाच अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. हसत हसत राहा, खुश राहा, आनंदात राहा. बाय.